शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हरभरा सिलेक्शन 1044 या व्हरायटीवर आपण इथं जे फवारा घ्यायचा आहे हा दुसरा फवारा आहे। तर दुसरा फवारा घेताना आपण इथं इमामेक्टिन 10 ग्राम, रेडोमिल गोल्ड 30 ग्राम आणि इसाबियन 30 मिली अशा प्रकारे इथं आपल्याला इथं 15 लिटर पाण्यात टाकून फवारा घ्यायचा आहे आणि हा फवारा आपण इथं देत आहोत। तर आपण सर्व औषधी जी आहे आपण इथं औषधी 3 कॅनमध्ये केलेली आहे। बघा इथं आपण इथं बघू शकता औषधी 3 कॅनमध्ये आहे। तर हे जे आहे हे इमामेक्टिनचं पाणी केलेलं आहे आपण 10 पंपाचं आणि इथं पण पाणी केलेलं आहे आपण रेडोमिल गोल्ड आणि इथं घेतलेलं आहे इसाबियन। असं सर्व पाणी आपण 10 पंपाची पाणी केलेली आहे आणि हे 2 कॅन जे आहे हे पाण्याने भरून आणलेले आहे पंपामध्ये टाकायसाठी। हे बघा अशा प्रकारे। आणि आता आपण इथं फवारा देताना अंतर 3 फूट असल्यामुळे आपण इथं 2-2 तासच घेत आहोत, कारण अंतर 3 फूट आहे। त्यामुळे आपल्याला जास्त जे तास आहेत किंवा ओळी आहेत ह्या घेता येणार नाही, कारण त्याच्यावर कसं आहे फवारा जात नाही। त्यामुळे आपण 2च तास इथं घेत आहोत, आपण बघू शकता। आणि अंतर 3 फूट असून सुद्धा याच्यावर पाऊस पडला, पाऊस पडल्यामुळे हरभरा दबला होता। नंतर आपण पुन्हा याला थोडंसं 30 किलो युरिया फेकून म्हणजे पहिले निंदन केलं। हे निंदन केल्यानंतर हे बघा इथं पुंजानी दिसत आहे, आपण अशीच ठेवली इथे वाळू घालायसाठी। त्याच्या आधी डवरा मारला, 2 डवरे मारले, कारण यात सोयाबीन बरंच निघालं होतं। त्याच्यानंतर डवरा मारल्यानंतर आपण निंदन केलं आणि त्याच्यानंतर 30 किलो युरिया फेकून आपण पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर आता सध्या ओल साधारण आहे अजून, पण आता ही सुधारणा होत आहे। आता म्हणजे 4 दिवस झाले पाणी देऊन। आणि आता हा फवारा सर्वात महत्त्वाचा म्हणजे इमामेक्टिन 10 ग्राम, रेडोमिल 30 ग्राम, इसाबिन 30 मिली 15 लिटर पाण्यात टाकून हा फवारा दिल्यानंतर अजून 15 दिवसांनी आपली सुधारणा चांगली होईल। कारण याच्यावर पाऊस भरपूर झाला 8 दिवस, तरी पण आपला इथला प्लॉटमध्ये कुठेही मर आढळत नाही। आपण बघू शकता पुंजाने वाळलेले आढळतील, म्हणजे जे तण होतं सोयाबीनची झाडं, गवत वगैरे, तर ते आपल्या इथं निघालेलं आहे। आणि इथं कुटाराचा ढीग होता बघा, इथं कुटाराचा ढीग या जागचं बघा कशा प्रकारे निघालं नाही तिथं, कारण तिथं सोयाबीनचं प्रमाण जास्त निघालं होतं। त्याच्यामुळं इथं आपल्या दाटीमुळं हरभरा निघून मरून गेला। आणि इथं बघा कुठंही काहीही झालेलं नाही, मर वगैरे नाही, काही नाही, कारण अति पाऊस 8 दिवस अवकाळी पाऊस होता तरीही मर नाही। आणि याच्यानंतर आता पुढची फवारणी जी आहे ही भरगच्च फुलं लागल्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला करावी लागते। तर त्यावेळेची परिस्थिती पाहून आपल्याला ती करावी लागेल। जर अशी परिस्थिती असेल कुठं कुठं फुल, तर इमामेक्टिन घ्या, रेडोमिल आणि इसाबियन एवढा फवारा करा, कारण सध्या आम भरपूर आहे याला। हे बघा आम कशा प्रकारे चमकत आहे बघा।